मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा व्यक्तीबद्दल माहिती घेणार आहोत जी राजकारणामध्ये अत्यंत आपल्या साधेपणासाठी आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जायचे। लोकांमध्ये जनमानसांमध्ये आबा म्हणून ते प्रसिद्ध होते, म्हणजेच आर पाटील। आर पाटील यांचं पूर्ण नाव रावसाहेब रामराव पाटील। लोक खरं तर प्रेमाने त्यांना आबाच म्हणत आणि तीच त्यांची खरी ओळख होती। आबा अखेरपर्यंत आबाच राहिले। त्यांनी आपला आबासाहेब होऊ दिला नाही, हेच त्यांचं वेगळेपण। जिल्हा परिषद सदस्य, 6 वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा 7 पदांचा प्रवास करून देखील आबा शेवटपर्यंत आबाच राहिले। त्यांनी कधी स्वतःला साहेब होऊन दिलं नाही किंवा इतर कोणतं मोठं बिरुद मिळवलं नाही, तर ते शेवटपर्यंत सामान्य माणसांसाठी आबाच राहिले। 15 ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 1957ला सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी या गावात जन्मलेल्या आर पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र जपत श्रमदान करत शिक्षण पूर्ण केले। शाळकरी वयातच प्राचार्य पी पाटील यांचे मार्गदर्शन आबांना मिळाले। पुढे सांगलीतल्याच शांतिनिकेतन महाविद्यालयातून ते BA झाले। पुढे LLB ही केली। गरीब शेतकरी कुटुंबातील या होतकरू तरुणाने आपल्या नेतृत्व गुण हे सुरुवातीला हेरूनच वसंतदादा पाटलांनी त्यांना जवळ केले। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर आबा पाटलांनी राजकारणात वाटचाल सुरू केली। वसंतदादांबरोबरच यशवंतराव चव्हाण यांचीही प्रेरणा आर पाटील यांना होती। आर पाटील हे पहिल्यांदा 1979 साली सावळजमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले। 1979 ते 1990 पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते। मग 1990 ते 2014 या काळात ते सतत विधानसभेवर निवडून आले। तासगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आबा 1990 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले। आर पाटील हे 1995 साली काँग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाले। तेव्हा भाजप शिवसेनेचे युती सरकार सत्तेत होते। राजकीय आयुधांचा वापर करत आबांनी त्यावेळी विधानसभा अगदी दणाणून सोडली आणि सत्ताधारी भाजप शिवसेनेला कोंडीत पकडले। अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी सार्थ ओळख आबांनी निर्माण केली होती। नंतर शरद पवारांसोबत आबांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तो 1999च्या सुमारास। याच काळात शरद पवार यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी आर पाटील यांची ओळख निर्माण झाली। आबांनी 2004, 2009 आणि 2014ची आमदारकीची निवडणूक अटीतटीने लढत जिंकली। सुरुवातीलाच तासगाव आणि नंतर कवठे महांकाळ मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं। आमदारकीबरोबरच त्यांची मंत्रिपदाची कारकीर्दही गाजली। आर पाटील यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरुवातीला ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली। संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आर पाटील यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली। पुढे राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी जबाबदारीने सांभाळलं। मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांनी वाद निर्माण केला गेला आणि आबांना गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं, पण आबांची स्वच्छ प्रतिमा ही कायम राहिली। गृहमंत्री असताना डान्स बार बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन आबांनी अनेक संसार सावरले। डान्स बार बंद करण्याच्या निर्णयाला विरोधही झाला, पण आबा मात्र ठाम राहिले। गृहमंत्री पदाच्या काळात त्यांनी राबवलेले महात्मा गांधी तंटामुक्त अभियानही अभिनव होते। गाडगे बाबा, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून प्रेरणा घेत गरीब शेतकरी कुटुंबातले आर पाटील सत्तेच्या राजकारणात राहून देखील अगदी साधेच राहिले। साधेपणा हेच त्यांचं खरं वैशिष्ट्य होतं।
आणि याच साधेपणातून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी प्रेमाने संवाद साधत. सत्ता येते आणि जाते पण सोबत राहतात त्यात जोडलेली माणसे हे आर पाटील यांना आपल्या कृतीतून दाखवून दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी पक्ष वाढवला. आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले पण कुटुंबाने आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला. पत्नी सुमन, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता, आई भागीरथी यांनी वागण्या बोलण्यात सत्तेचा दर्प कधी येऊ दिला नाही. आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात तर दुसरे भाऊ राजाराम हे पोलीस दलात आहेत. आबा गृहमंत्री असताना आबांचे भाऊ राजाराम पाटील हे पोलीस दलात कुठलाही बडेजाव न करता सेवा बजावत होते. समाजासाठी अजून खूप काही करण्यापूर्वीच मृत्यूनं आर पाटील यांना गाठलं आणि महाराष्ट्रातील एका चांगल्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला. तर मित्रांनो, ही होती आपल्या सर्वांच्या लाडक्या आबांच्या जीवनाबद्दलची माहिती. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.